statistic and in the Bose-Einstein statistic and distribution law, the main thing is that particles are indistinguishable. त्याच्या अगोदर मला वाटतं मॅक्सवेल बोल्ट्झमन स्टॅटिस्टिक अँड डिस्ट्रीब्युशन लॉ बघितलाय. त्याच्यामध्ये पार्टिकल्स आर डिस्टिंग्विशेबल अँड दे हॅव टू बी डिस्ट्रीब्युटेड इनटू डिस्टिंग्विशेबल और इनडिस्टिंग्विशेबल स्टेट्स और लेवल्स. साधं सिंपल एक्झाम्पल होतं. पार्टिकल्स आर डिस्टिंग्विशेबल म्हणजे वेगवेगळ्या कलरचे बॉल जर घेतले आणि मला समजा ते कंपार्टमेंट 1 2 3 4 समजा माझ्याकडे 10 कलरचे बॉल आहेत आणि 10 कलरचे बॉल मला 10 कंपार्टमेंट मध्ये टाकायचे किंवा कुठल्याही कंपार्टमेंट मध्ये 2 3 4 असतील, कुठं कमी जास्त असतील, अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करायचे. 10 वेगळ्या कलरचे बॉल असतील. दे हॅव द आयडेंटिकल आयडेंटिटीज. दॅट मीन्स दे हॅव देअर ओन कलर किंवा ओन आयडेंटिटी. समजा डिफरंट कलरचे बॉल म्हणले मी म्हणजे डिस्टिंग्विशेबल पार्टिकल्स. आता त्याच्या पुढचा पार्ट आपण घेतलाय इनडिस्टिंग्विशेबल पार्टिकल्स. लेट सपोज टू बी आय हॅव द येलो कलर बॉल्स, 10 येलो कलर बॉल्स, and I want to distribute that 10 yellow color balls into 5 energy level or 5 compartment. Energy level पुढचा पार्ट बघूया. जर मला असे 5 कंपार्टमेंट मध्ये जर 10 बॉल डिस्ट्रीब्यूट करायचे असतील and there is no any restriction on the distribution of that yellow color ball through the compartment. त्या कंपार्टमेंट मध्ये कुठल्या कंपार्टमेंटला किती बॉल टाकायचे ह्याच्यावरती काही रेस्ट्रिक्शन नाही. आणि बॉल कसले आहेत माझ्याकडचे सगळे बॉल येलो कलर बॉल आहेत. ओके. आता मग जर असं असेल तर हे डिस्ट्रीब्युशन किंवा हे स्टॅटिस्टिक म्हणजे बोस-आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक. इथे काय चेंज केलंय, फक्त चेंज काय केलंय तर डिस्टिंग्विशेबल पार्टिकल म्हणजे वेगवेगळ्या कलरचे बॉलच्या जागी मी सगळे बॉल एकाच कलरचे घेतले. दॅट इज द बोस-आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक. बरोबर आहे बघा. आणि दुसरं त्याच्या पुढे काय सांगते मी, एका कंपार्टमेंट मध्ये किती पार्टिकल किंवा किती बॉल असावे याच्यावरती कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही. जर असं असेल दॅट स्टॅटिस्टिक इज कॉल्ड बोस-आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक. लक्षात ठेवा हे, कारण हे बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामधल्या. ठीक आहे. आणि जर त्याच्याच पुढची स्टडी ज्यावेळेस आपण घेतोय फर्मी-डिरॅक स्टॅटिस्टिक अँड इट्स डिस्ट्रीब्युशन लॉ. फर्मी-डिरॅक स्टॅटिस्टिक अँड इट्स डिस्ट्रीब्युशन लॉ. आता हे फर्मी-डिरॅक स्टॅटिस्टिकला काय आहे, in this statistic also what the particles are indistinguishable, means all balls having the same color. Let's suppose to be that is yellow color. सगळ्या बॉलचा येलो कलर आहे. ओके. and let's suppose to be they are to be distributed into, let I have the 10 balls. माझ्याकडे 10 बॉल आहेत and these 10 balls I want to distribute these 10 balls into 5 कंपार्टमेंट. लेट सपोज टू बी इनटू द 5 कंपार्टमेंट. जर मला हे 5 कंपार्टमेंट मध्ये जर टाकायचे असतील तर किती, आणि याच्यावरती मात्र रेस्ट्रिक्शन दिलंय. याच्यावरती रेस्ट्रिक्शन काय दिलंय, लेट सपोज टू बी आय हॅव द 5 कंपार्टमेंट अँड द रेस्ट्रिक्शन इज दॅट नो 2 पार्टिकल्स आर प्रेझेंट in one state or compartment. म्हणजेच काय, 2 पार्टिकल एका कंपार्टमेंट मध्ये असू शकत नाही. असं जर असेल तर समजा माझ्याकडे 1 2 3 4 हे 5 कंपार्टमेंट आहेत आणि 10 बॉल्स आहेत. सो आय हॅव टू डिस्ट्रीब्यूट ओनली 5 आउट ऑफ देम लाईक दिस अँड रिमेनिंग 5 आर विथ मी. शिल्लक राहिलेले 5 माझ्यासोबत असतील. का, कारण इथं मग काय झालंय, इथं आपल्याला काय झालं, एका कंपार्टमेंट मध्ये फक्त 1 बॉल टाकायचा आहे अशी माझ्याकडे रेस्ट्रिक्शन आहे. त्यामुळं मी काय केलंय, 10 बॉल्स होते त्याच्यापैकी 5च बॉल डिस्ट्रीब्यूट केले, 5 शिल्लक आहेत. याचा अर्थ मला आणखी 5 कंपार्टमेंटची आवश्यकता आहे. राईट. लेट सपोज दीज आर द 5 कंपार्टमेंट and I have to distribute these 10 balls, 10 yellow balls, white balls into 10 compartments. याचा अर्थ काय, याचा अर्थ इथे बघा, in the Fermi-Dirac distribution there is a restriction on the distribution of the particle into the compartment.
there is a restriction on the particle for distribution of particle into compartment. त्या कंपार्टमेंट मध्ये डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आहे, and this restriction is as per the Pauli exclusion principle, and that Pauli exclusion principle is also known to you that what is the Pauli exclusion principle? सांगता येते कोणाला? बघा, माइक अनम्यूट करायचं आणि सांगायचं आहे. What is the Pauli exclusion principle? नाही, मी सांगतो बघा. दिस Pauli exclusion principle, Pauli exclusion principle. What is this Pauli exclusion principle? For that, let I have to take one example. Let's suppose I have the sodium. मला वाटतं सोडियमचा atomic number 11 बरोबर आहे. सोडियमचा atomic number 11 बरोबर आहे. And its distribution, electronic configuration is 1s2, 2s2, 2p, 6, 3s1. Okay, this 1s2, 2s2, 2p6, 3s1, how they are distributed into the electronic state? हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आवाज सॉरी यस, नसेल तर माइक अनम्यूट करू नका तुमचा, मला डिस्टर्ब नका करू मध्येच, कारण जी लिंक आहे, जो फ्लो आहे त्या फ्लो मध्ये असू द्या, त्याच फ्लो मध्ये कंटिन्यू करू द्या, मध्ये डिस्टर्ब नको. ओके, कंटिन्यू. Then see this 1s2, that means in the s orbit there are 2 electrons, and these 2 electrons are like this. मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना हे माहित आहे. In the second orbit, in the second s orbit, again 2 electrons, and these 2 electrons are like this. In the second orbit, again p subcell are there, and in this p subcell, how many electrons are there? There are 6 electrons. In the p subcell, there are 6 electrons, and they are distributed like this. And this is the 3s, 1 electron. So this is second orbit. This is the first orbit. First orbit, and this is the third orbit. बरोबर आहे का? बघा, दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय आहे हे आधी समजून घ्या, म्हणजे स्टॅटिस्टिक काय आहे त्याच्यावरती हे लक्षात येईल. ठीक आहे, मग आता हा पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगितलंय? नो टू इलेक्ट्रॉन्स आर टू बी प्रेझेंट इन द सेम स्टेट विथ द सेम एनर्जी. No two electrons are to be present in the same state or same level with the same energy. म्हणजे याचा अर्थ काय? 2 इलेक्ट्रॉन एका स्टेट मध्ये असू शकत नाही. कशा पद्धतीने? विथ द सेम एनर्जी और विथ द सेम स्पिन. विथ द सेम एनर्जी और सेम स्पिन. आता याच्यातले 2 इलेक्ट्रॉन हे आता कुठले? 1s स्टेट वर आहेत. ही कुठली आहे? 2s. ही 2p. याच्यामध्ये सुद्धा कशी असते माहित असेल बघा, px, py, pz. किती लोकांना माहित आहे माहित नाही मला, नसेल तर आता लक्षात घ्या. in the p subcell किंवा सब ऑर्बिट, again they are to be distributed into px, py, pz, and in each subcell 2 electrons are to be present. किंवा it has the capacity to accommodate 2 electrons. That px has a capacity to accommodate 2 electrons, py has same, pz has same. Similar to that, 3s, this is the 3s. So s orbit has the capacity, always s orbit has the capacity to accommodate 2 electrons, and that 2 electrons are, one is spinning up and another one is spinning down. And this obeys the Pauli exclusion principle. And what it means? It obeys the Pauli exclusion principle means
no two electrons are to be present in the same state with the same spin. हे महत्वाचं लक्षात घ्या. With the same energy or same spin. If they have the same spin, then they have the same energy. If they have the opposite spin, then they have the equal and opposite energies. Right? एकाची एनर्जी कोणीकडे आहे? Directed towards the upward direction, and another, the second one has directed in the downward direction. And this obeys the Pauli exclusion principle. It means that no two electrons are to be present in the same state with the same energy. एकाच सबसेट मध्ये किंवा एका सबसेल मध्ये दोन इलेक्ट्रॉन असू शकत नाहीत, दोन पार्टिकल असू शकत नाहीत. कसे मात्र? विथ द सेम एनर्जी. राइट? अँड व्हेन आय हॅव टू डिस्ट्रीब्यूट सच इनडिस्टिंग, आता पुन्हा बघा, ऑल दीज इलेक्ट्रॉन्स आता हे किती? 11 इलेक्ट्रॉन्स आहे. ऑल दीज 11 इलेक्ट्रॉन्स आर इनडिस्टिंग्विशेबल. काय त्यांचे वेगळे कॅरेक्टर आहे का? नो. इलेक्ट्रॉन्स, ऑल इलेक्ट्रॉन्स आर द सेम. सगळे इलेक्ट्रॉनचे सेम कॅरेक्टर आहे. काय इलेक्ट्रॉनचे कॅरेक्टर आहे? दे हॅव द निगेटिव्ह चार्ज, ओनली दिस कॅरेक्टर इज देयर. दे हॅव ओनली दिस कॅरेक्टर, निगेटिव्ह चार्ज. याच्याशिवाय वेगळं त्यांचं ओळख नाही. मीन्स दे हॅव द आयडेंटिकल आयडेंटिटी, बट विच आयडेंटिकल आयडेंटिटी? Everyone have the same identical identity. Everyone means all electrons have the same identity. Means they are indistinguishable. These are indistinguishable. They are indistinguishable. And when they are indistinguishable, then they are to become under the quantum statistic. For the distribution of such indistinguishable particle, we have to use quantum statistic. बरोबर आहे का? बघा इथपर्यंत काही थेरी पार्ट सांगतो मी. थेरी पार्ट सगळं लक्षात आला पाहिजे. जोपर्यंत थेरी पार्ट आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत बाकीचा पार्ट उपयोग नाही. म्हणून म्हणतो मी पहिल्यांदा थेरी पार्ट लक्षात घ्या. ठीक आहे? थेरी पार्ट मध्ये आल्या लक्षात येत. पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय हे लक्षात आलं. त्याच्या अगोदर मी काय सांगितलंय? पॉली एक्सक्लुजन सांगितलंय. त्याच्या अगोदर दोन्ही स्टॅटिस्टिक सांगितले आणि तिसऱ्यावरती आलो मी, फर्मी डिरॅक वरती आलो. बरोबर आहे? हा, काय अडचण आहे रे? हँड रेज केलाय हा कोण? मुजाहिद. सर फुल स्क्रीन दिसत नाही सर तुमची. अच्छा, एक काम कर मुजाहिद, तुझ्या स्क्रीन वरती माझा जिथं फोटो आहे का नाही, हा सर, त्या ठिकाणी फक्त बोट दाबून धर. हा सर, केलं. झाली फुल? होत नाहीये सर. आता तिथं दाबून धरलंस ना, त्याच्यावरती बोट नुसतं ठेवलास की बाजूला पिनचं ऑप्शन येतंय. हा हा सर, पिन कर. ओके सर. ओ आलं सर. ओके, कंटिन्यू. ओके, थँक्यू. आता माईक ऑन म्यूट कर. ओके, देन सी पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगितलं मी. काय आहे पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल लक्षात आला असेल तर नाऊ वी टर्न टुवर्ड्स द फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक. अँड द फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक इज, लक्षात आलं हे सगळं? तर मी पुढचा पार्ट घेतोय, कारण हे जर नाही लक्षात आलं तर बोस आइन्स्टाईन आणि फर्मी डिरॅक मधला फरक लक्षात येत नाही. पुन्हा सांगतो मी, बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक आणि फर्मी डिरॅक स्टॅटिस्टिक मध्ये फक्त एवढाच फरक आहे की बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक कॅनॉट ओबे पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल. It cannot obey Pauli exclusion principle, but this Fermi Dirac statistic obey the Pauli exclusion principle. And मग आता Fermi Dirac statistic. Fermi Dirac statistic. Fermi Dirac statistic and distribution law. And distribution law. ठीक है? In this Fermi Dirac statistic, we have the problem of assigning or distributing indistinguishable particles into distinguishable state with restriction that it should obey Pauli exclusion principle. एवढंच लक्षात आलं तरी हा Fermi Dirac statistic संपला. काय म्हणले बघा मी? Here we have the problem of assigning or distributing. We have the problem of assigning or distributing the indistinguishable particles to distribute what?
indistinguishable particles, indistinguishable particles into distinguishable state, into distinguishable level मध्ये state मध्ये into distinguishable levels or substate state, right? With to distribute indistinguishable particles or members into distinguishable levels or state with restriction. And that restriction is it should obey Pauli exclusion principle, or the restriction is that no two electrons are to be present, or no two particles, electrons direct no gela, no two particles are to be present in the same state. ठीक है, and this is a restriction and this is a Fermi-Dirac statistic. हे तुमचं Fermi-Dirac statistic. जर statistic विचारलं नुसतं what is a Fermi-Dirac statistic म्हणलं तर हे द्यायचं आणि थोडा पुढचा पाठ म्हणजे काय how they are distribute वगैरे वगैरे मी सांगतो कुठपर्यंत द्यायचं ती, आणि जर पूर्ण विचारलं डिस्ट्रीब्युशन लॉस आहे तर मग मात्र पूर्ण द्यायला. एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा आलाय त्याच्यावरती डिपेंड करेल. ठीक आहे. देन मग आता इथे काय म्हणलं मी, आय हॅव द प्रॉब्लेम ऑफ असाइनिंग द इनडिस्टिंग्विशेबल पार्टिकल इनटू डिस्टिंग्विशेबल स्टेट by the restriction. That restriction is no two particles or members to be present in the same state. So for such problem I have to consider that, let's suppose to be I have n I particles to be distributed into gi state with the energy ei. बघा आता काय म्हणते, let's suppose to be I have the ni particles and I have the 10 particles to be distributed into, मगाशी मी प्रॉब्लेम घेतला होता 10 particles किंवा 10 balls to be distributed into 5 compartment. 5 compartment मध्ये 5 शिल्लक राहिले माझ्याकडे, म्हणून मी पुन्हा काय केलंय, again I have put the 5 compartment, I have added more 5 compartment, and it means that if the 10 particles are there, so I have the same compartment as same as to the number of particles, means let I have the at least I have to be किती कंपार्टमेंट असायला पाहिजे माझ्याकडे, कमीत कमी मिनिमम आय हॅव टू बी 10 कंपार्टमेंट. जर माझ्याकडे 10 पार्टिकल डिस्ट्रीब्यूट करायचे असतील तर मला मिनिमम 10 कंपार्टमेंटची आवश्यकता आहे. इट मीन्स दॅट द नंबर ऑफ स्टेट दॅट इज अ GI, number of state that is a GI should be greater than or equal to NI. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे कारण याच्यात MCQ जर विचारला तर ह्याच्यावर विचारतात. In the Fermi-Dirac statistic, what is the condition for NI and GI? Simple question असेल. What is the condition for NI and GI? Means GI are the number of state and Ni are the number of particles, and in this कोण आले, काय अडचण नसेल. हे बघा, मला माझी स्क्रीन स्पॉट करण्याची गरज पडायला नको. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती जर स्वतःला पिन करत असाल, तर बाकीच्या नाही डिस्टर्ब होतोय तो. सॉरी सर, पण ते समजत नाहीये काय व्हायले ते. तू काय केलंयस, तुझ्या स्क्रीनवरती तू स्वतःला पिन केलंयस. ठीक आहे, मी इथून करतो. असू देत, नाही लक्षात येत तुझ्या ना, मी इथून करतो. बाकीच्यांना ओके आहे रे आता? हो सर.
ठीक आहे, मी याचं अनपिन करून टाकतोय. ठीक आहे, बाकीच्यांच्या समोर स्क्रीन मोठा माझा आहे. हो सर आहे. ओके, देन कंटिन्यू. असं द्यायचं, काय प्रॉब्लेम झाला बघतो मी. ठीक आहे. इट मीन्स दॅट इफ आय हॅव द NI's particles, there should be तेवढ्याच ऍटलिस्ट तेवढ्याच तरी स्टेट असायला पाहिजेत किंवा कंपार्टमेंट असायला पाहिजेत ज्याच्यामध्ये आपण हे NI पार्टिकल्स डिस्ट्रीब्यूट करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे दिस इज द कंडिशन. दिस इज द कंडिशन म्हणजे काय, GI should be greater than or equal to NI. And with this condition, we have to distribute, we have to assign these NI particles into GI state with the energy EI. आता we have to distribute Sir. this NI particles into GI state with the energy EI. Let's suppose to be I have the energy of the particles, किंवा one by one here. I have the energies. What that energies are E1, E2, E3, EI, and again EK. Then let the degeneracy or number of state, density or degeneracy, or it is also called density of a state. Density of state. In नसेल तुमच्या नोट्स मध्ये लिहित चालायचं माझ्यासोबतच. That is G1. It means that बघा मी सांगतो G2, G3 and so on, GI and so on, GK. And occupation number किंवा occupancy. Occupation number, or it is also called occupancy. And is N1, N2, N3, Ni, Nk. What it indicate? What it means? It means that N1 particle goes to G1 state. N1 particle goes to G1 state with the energy E1. प्रत्येक पार्टिकल साठी सेम. N1 particle goes to G1 state with energy E1. N2 particle goes to G2 state with energy E2. Similarly, N3 goes to G3 with energy E3. Okay, and so on. Then now I have to assign Ni particles to be assigned into GI state. Let I have to assign, समजा मी एक पार्टिकल जर एका स्टेट मध्ये टाकला तर रिमेनिंग पार्टिकल साठी किती स्टेट असतील माझ्याकडे. If I have to put N1 particle in the G1 state, then for remaining particles I have only GI minus 1 state. Are you agree? लक्षात येते का बघा. जर समजा माझ्याकडे
ni एवढे पार्टिकल्स असतील आणि ते ni पार्टिकल्स मी जर gi स्टेट मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार असेल त्याच्यापैकी मी काय म्हणले मग n1 particle goes to the g1 state, n1 particle goes to g1 state and continue. मग पुढे n2 goes to g2 वगैरे वगैरे. मग जर n1 पार्टिकल मी जर g1 मध्ये टाकला असेल तर बाकीच्या पार्टिकल साठी मला किती स्टेट राहतील n gi -1 state. For the remaining particles I have the gi -1 state. बरोबर आहे का बघा. समजा एक पार्टिकल एका स्टेट मध्ये टाकला असेल तर बाकीच्यांसाठी gi -1 स्टेट राहील. ठीक आहे. माझा gi -1 स्टेट आय हॅव अँड मग आता ह्या gi -1 स्टेट मध्ये मी कुठला पार्टिकल कुठेही टाकू शकतो. याचा अर्थ काय इनडिस्टिंग्विशेबल पार्टिकल आहेत सगळेच येलो बॉल आहेत म्हणलं मी. समजा हा 1 हा 2 हा 3 हा 4 पहिला हा येलो बॉल पहिल्या कंपार्टमेंट मध्ये टाकला किंवा दुसऱ्यात टाकला किंवा तिसऱ्यात टाकला किंवा चौथ्यात टाकला कुठेही टाकू शकतोय मी. इट मीन्स दॅट किती पद्धतीने मी याचं अरेंजमेंट करू शकतोय तर जेवढ्या स्टेट असतील समजा माझ्याकडे एक पार्टिकल असाइन करते वेळेस जेवढ्या स्टेट असतील तेवढ्या स्टेट मध्ये कारण ह्या प्रत्येक स्टेट ह्या डिस्टिंग्विशेबल स्टेट आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येक स्टेट हे कंपार्टमेंट नंबर 1 असेल कंपार्टमेंट नंबर 2 असेल 3 असेल आणि हा 4 असेल. म्हणजे हा बॉल मी इथे टाकू शकतो किंवा इथे टाकू शकतोय इथे टाकू शकतोय किंवा इथे टाकू शकतोय. मग ज्या वेळेस मी समजा हा बॉल जर इथे टाकला असेल त्यावेळेस माझ्याकडे किती आहेत बाकीचे 3 एम्प्टी असतील. मात्र माझ्याकडचा जो बॉल आहे माझा जो पार्टिकल आहे तो कुठल्या कंपार्टमेंट मध्ये आहे इन द फर्स्ट कंपार्टमेंट. दिस इज अ वन अरेंजमेंट. ओके. मग पुढे काय केलंय मी हा बॉल इथला काढून पुढच्या ह्याच्यात टाकलाय. दिस इज अ डिफरंट अरेंजमेंट. अरे बरोबर. ज्यावेळेस मी हा पुढच्या ह्याच्यात टाकेल त्यावेळेस ती एक वेगळी अरेंजमेंट असेल. म्हणजे मला वाटतं आपण हे घेतलेलं आहे 4 कंपार्टमेंट किंवा असे कप्पे केलेले होते